युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। युती तोडताना प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती। ठाकरेंसोबत युती तोडण्याच्या आंबेडकरांच्या घोषणेवर आता संजय राऊतांनी ही टीका केली आहे। शिवशक्ती आणि भीमशक्ती एका व्यक्तीची नाही असं संजय राऊत म्हणतात। सामाजिक प्रश्नांना ज्या वेळेस या ठिकाणी हात घातला जातो त्यावेळेस समाज व्यवस्थेमध्ये गणित बदलतात। आता 4 पार्टी एग्रीमेंट मध्ये आम्ही सगळेजण आहोत। जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही। मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू। त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले। त्याच्यामुळे आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही। आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती। पण विधानसभा महानगरपालिका या लेवलला या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा उत्तम संवाद या दोन नेत्यांमध्ये आणि दोन पक्षामध्ये झाला। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते। आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैव आहे। दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं। जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं। आंबेडकर यांच्या बरोबर शिवसेनेची युती झाली त्याला जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं आणि ती अत्यंत चांगल्या हेतूने झालेली युती होती। त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता, प्रामुख्यानं विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे त्याच्या विरुद्ध एकत्र लढता येईल।